नागरिकांच्या सुविधेसाठी व प्रशासकीय कामकाजात गतिमानता यावी यासाठी जामनेर तहसील कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या आदेशान्वये 100 दिवस कार्यक्रमाअंतर्गत आमूलाग्र असे बदल करण्यात आले आहे. महाराष्ट्र दिनाला माजी नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांचे हस्ते या बदलाचे उद्घाटन करण्यात आले. तहसीलदार नानासाहेब आगळे, नायब तहसीलदार प्रशांत निंबोडकर यांनी याबाबतची माहिती दिली. तहसीलमध्ये अद्ययावत आवक जावक कक्ष, योजनादूत कक्ष व अभ्यंगतांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यालयाच्या भिंतीवर आकर्षक पद्धतीने व ठळक स्वरूपात नजरेत भरतील असे माहिती फलक लावण्यात आले आहे. आपल्या गावाचे तलाठी अप्पा आपल्याला गावात केव्हा भेटतील अशी समस्या सर्वसामान्यांना नेहमीच भेडसावत असते. यासाठी QR कोड स्कॅन केल्यावर याबाबतची अद्ययावत माहिती मिळू शकेल. याचबरोबर गावनिहाय तलाठी भेटीचे वेळापत्रक देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासकीय कार्यालयात ROचे शुद्ध पाणी नागरिकांना मिळावे यासाठी सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिक आता समाधान व्यक्त करीत आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची ही संकल्पना जामनेरचे तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी मूर्त स्वरूपात आणली असून यासाठी त्यांना अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, जळगाव विभागाचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांचे मार्गदर्शन व जामनेर तहसील कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले आहे. शासकीय काम व 6 महिने थांब असे जे आजपर्यंत म्हटले जाते त्याला या प्रशासकीय गतिमानतेमुळे ब्रेक लागून नागरिकांची कामे वेळेवर होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही. प्रशासन आपल्या पद्धतीनं बदलाला स्वीकार करीत असतानाच नागरिकांनीसुद्धा या बदलाचा स्वीकार करावा. स्वच्छ कार्यालय, सुंदर कार्यालय याची जाणीव ठेवून कोणत्याही ठिकाणी अस्वच्छता करू नये, थुंकू नये अशी अपेक्षा प्रशासनाची आहे. जामनेर तहसील कार्यालयातील हे बदल निश्चितच प्रेरणादायी ठरतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही.